रामकृष्ण हरी सज्जन हो. श्रावण वद्य पंचमी हा गुरुवर्य परमश्रद्धेय वैराग्यशील संत मोतीराम महाराज यांचा पुण्यस्मरण दिन किंवा पुण्यतिथी दिन, त्या निमित्ताने त्यांच्या जीवन चरित्रावरती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून प्रकाश टाकणार आहोत. सर्वप्रथम मी वैकुंठवासी गुरुवर्य मोतीराम महाराज यांच्या प्रतिमेला आणि विचारांना मनपूर्वक अभिवादन करतो आणि सुरुवातीलाच रामकृष्ण बदने या यूट्यूब चॅनलवरती आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो. नमिला गणपती माऊली सारजा, नमिला गणपती माऊली सारजा, आता गुरु राजा दंडवत, आता गुरु राजा दंडवत. गुरुराया चरणी मस्तक ठेविले, गुरुराजा चरणी मस्तक ठेविला, आपुल्या स्तुतीला द्यावी मती, आपुल्या स्तुतीला द्यावी मती. धन्य प्रताप पायाचा, धन्य प्रताप पायाचा माझ्या सद्गुरु रायाचा, धन्य प्रताप पायाचा माझ्या सद्गुरु रायाचा. काय व्हावे उतराई, काय व्हावे उतराई, त्यांचे पायी माझी डोई, त्यांचे पायी माझी डोई. असे पुनश्च एकदा माझे गुरुवर्य मोतीराम महाराज यांच्या चरणी मी माझी डोई म्हणजे नतमस्तक होतो. मानवी जीवन हे अनमोल आहे हे ज्यांना कळलं त्यांनी अल्पकाळात आपापल्या क्षेत्रामध्ये उत्तुंग अशी कामगिरी केली. इतिहासात ते अजरामर झाले. आपला देश विविधतेने नटलेला आहे. त्यात महाराष्ट्राची ओळख विशेषत्वानं संतभूमी अशाच पद्धतीची आहे. याच राज्यामध्ये संत निवृत्तीनाथ, संत नामदेव महाराज, संत ज्ञानेश्वरांपासून ते निळोबारायांपर्यंत व नंतर पुढे बरेच संत होऊन गेले. त्यातले त्यात मराठवाडा ही संतांना जन्म देण्यात आली भूमी म्हणून या भूमीकडं आपण पाहतो, ज्यामध्ये संत नामदेव, संत जनाबाई, संत गोरा कुंभार, संत एकनाथ महाराज, संत वामन भाऊ, राष्ट्रसंत भगवान बाबा, संत माधव बाबा मोळवणकर आणि त्या श्रृंखलेतले ज्यांच्या जीवन चरित्राचा त्यांच्या पुण्यतिथीच्या निमित्ताने आपण हा व्हिडिओ बनवतो आहे ते वैकुंठवासी गुरुवर्य मोतीराम महाराज हे होत. संत मोतीराम महाराजांचा जन्म शके 1789 मध्ये माता सरूबाई व पिता दौलतराम, माता सरूबाई व पिता दौलतराम यांच्या पोटी मारवाडी समाजामध्ये खंडाळी रोकडोबा तालुका गंगाखेड येथे झालेला आहे. नंतर त्यांच्या परिवारानं तिथून गंगाकडे येतं प्रयाण केलं आणि महाराजांच्या अंगात लहानपणापासूनच वैराग्य वृत्ती आपल्याला जाणवताना दिसते. खरे तर ते अवतारी पुरुषच होते असं जर म्हणालो तर ते चुकीचं ठरणार नाही. ते आलेच मुळात होते की जगाच्या कल्याणा संताच्या विभूती देह कष्टविती परोपकारे, किंवा आम्ही वैकुंठवासी आलो याची कारणासी, बोलिले जे ऋषी साच भावे वर्ताया. यासाठीच खऱ्या अर्थानं मोतीराम महाराज या मृत्यू लोकामध्ये आले होते असं जर म्हटलं तर ते चुकीचं होणार नाही. त्यांना संत येतातच कशासाठी, तर बुडत हे जे अन्न देखवे डोळा, येतो कळवळा म्हणून ये, यासाठी ते आलेले होते. किंवा अवतार तुम्हा धराया कारण, उद्धराये जन जड जीव, या जडजीवांचा उद्धार करण्यासाठी हे असे महात्मे संत हे जन्म किंवा अवतार घेत असतात. मला असं वाटतं की त्याच अवताराच्या परंपरेतलं एक नाव म्हणजे गुरुवर्य मोतीराम महाराज होत. मोतीराम महाराजांनी वयाच्या 5 वर्षापर्यंत शाळेत जायला सुरुवात केली. जरी ते शाळेत जात असले तरी त्यांचं सगळं लक्ष हे परमार्थाकडेच होतं. तीन रजनी हाची धंदा गोविंदाचे पोवाड अशी वृत्ती एकदा माणसाची झाली की मग त्याला संसारातल्या बाकी कुठल्याच गोष्टीकडं मन लागत नाही, तिथं मन रमत नाही. वयाच्या 5व्या वर्षापासूनच आपण पाहतो की मोतीराम महाराजांची वृत्ती ही परमार्थामध्येच गुंतलेली आहे.
शाळेत त्यांचं मन लागताना दिसत नाही. अशी स्थिती आपण त्या ठिकाणी त्यांची पाहतो. आणि मग त्यांच्या या वयातली ही अवस्था बघून आई वडील त्यांच्यावर रागावायला लागलेले आहेत. वडील म्हणतात की आपण मारवाडी समाजामध्ये जन्माला आलो, आपण काहीतरी उद्योग व्यापार करून गुजराण केली पाहिजे, आणि तू जर असाच परमार्थ करत राहिलास तर कसं व्हायचं. वडील रागावायचे, परंतु मूळ वृत्ती काही महाराजांनी सोडलेली नाहीये. परमार्थाची आवड त्यांच्या अंतःकरणातनं काही कमी झालेली आपल्याला पाहायला मिळत नाहीये. आणि मग या ठिकाणी काहीतरी व्यापार उद्योग केला पाहिजे हे असं वडिलांनी म्हटल्याच्या नंतर ते आपल्या बहिणीकडं या ठिकाणी फळा तालुका पालम या ठिकाणी आलेले आहेत राहण्यासाठी. तिथं त्यांचे मेहुणे गोकुळलालजी म्हणून होते. त्या मेहुण्यांच्या दुकानावरती ते बसायचे, आणि त्या दुकानावरती बसून आता ते जे काही ग्राहक येत असेल त्याला दुकानातल्या वस्तू विक्री करण्याचं काम ते करायचे. आता हे दुकान होतं भांड्याचं. बरेच ग्राहक तिथे येत असायचे. त्यात अनेक जण गरीब असायचे. अनेक जणांच्याकडं गरिबीमुळे नगदी पैसे द्यायला असत नाहीत. उधारीवर भांडे घेऊन जायचे, आणि मग ती उधारी जर वेळेवर परत नाही केली तर मेहुणे त्या गरीब लोकांच्या वरती चिडायचे, रागावायचे, प्रसंगी हातही उगारायचे. ही बाब काही संवेदनशील मन असणाऱ्या अवतारी पुरुष असणाऱ्या मोतीराम महाराजांना आवडली नाही, आणि मग त्यांनी हे काम करणं सोडून दिलं. त्यांना वाटलं की हे काही आपल्याला योग्य वाटत नाही आहे, आणि अशा वातावरणामध्ये राहणं काही योग्य नाही, आणि म्हणून त्यांनी त्या दुकानात बसायचं जे काही काम होतं ते सोडून दिलेलं आहे. नंतर आता कुठे जायचं हा प्रश्न पुढे उपस्थित झाला. त्यांचे बंधू गंगाखेडला राहत होते, भाऊ, तर त्या भावाकडे ते राहण्यासाठी आलेले आहेत. तिथेही राहत असताना वृत्ती परमार्थाचीच आहे, आणि मग सारखं परमार्थ डोक्यामध्ये, आणि संसारी माणसाला सारखा परमार्थ करणारा इतक्या तरुण वयातला मुलगा कसा आवडेल. आणि मग एके दिवशी भावाची पत्नी म्हणजे भाऊजाई देखील त्यांच्यावर खूप रागावलेली आहे. एकदाच नाही तर वेळोवेळी ते रागावताना दिसते. भाऊजाई म्हणते की तुम्ही धंदा करायचा नाही, अंतर मग आम्ही काय तुम्हाला इथं बसून पोसणार का, खायला लागत नाही का. अशा पद्धतीचे कटू शब्द या ठिकाणी भाऊजाईकडनं बोलले गेले, आणि मग महाराजांना, मोतीराम महाराजांना हे काही बोलणं सहन झालं नाही, आणि तिथून देखील या ठिकाणी ते निघालेले आपल्याला दिसून येतात. कारण मुळातच महाराजांचा स्वभाव हा वैराग्यशील अशा पद्धतीचा आहे. आणि पुढे मग त्यांची सद्गुरूची भेट च्या दृष्टीने विचार करत आहेत. गावोगाव भजनासाठी ते जाताना आपल्याला दिसतात. त्यांना निवृत्ती बुवा ठाकूर यांची अशाच काळामध्ये भेट होते. ती त्यांना गुरुदीक्षा देखील देतात, आणि त्यामुळं महाराजांकडलं मोतीराम महाराजांचं जे वैराग्य होतं ते गुरुदीक्षेमुळे आणखीनच अधिक बळकट झालेलं आपल्याला पाहायला मिळतं. पुढे त्यांनी निवृत्तीनाथ ठाकूरबुवांच्या बरोबर पंढरपूर आळंदीच्या वाऱ्या देखील सुरू केलेल्या आहेत. म्हणजे परमार्थाच्या मध्ये आता आणखीन वाढ झालेली आपल्याला पाहायला मिळते. पंढरपूरहून वापस आल्यावर त्यांनी नागठाणा या गावी किराणा दुकान सुरू केलेला आहे. पुन्हा एक छोटा उद्योग म्हणा, व्यवसाय त्यांनी नंतर नागठाणा या ठिकाणी किराणा दुकानाच्या माध्यमातून सुरू केलाय. निवृत्तीनाथ महाराज हे मोतीराम महाराजांना सोबत घेऊन दर महिन्याला लोहगावच्या वारी जात असायचे. कारण लोहगाव हे त्यांचं गुरुग्रह आणि गुरुग्रह असल्यामुळं दर महिन्याला निवृत्ती बुवा या मोतीराम बुवांना सोबत घ्यायचे, आणि लोहगावची वारी हे नेहमीच करत असायचे. दत्त ठाकूर बुवांच्या हातानं माळ घालण्याचा आदेश निवृत्ती बुवांनी मोतीराम महाराजांना दिला. ते म्हणाले की मोतीराम, आता माळच घालायची असेल तर तुम्ही कुणाच्या हातानं माळ घालावी. तर त्यांनी सांगितलं की दत्त ठाकूर बुवांच्या हातानं तुम्ही माळ घालावी. परंतु मोतीराम महाराजांच्या मनामध्ये हा प्रश्न उपस्थित होत होता की आपल्या मारवाडी समाजामध्ये त्या काळातली गोष्ट आहे की शक्यतो तर तुळशी माळ गळ्यात घालत नाही, जास्तीचे लोक असे नाही आहेत, आणि आपण जर ही तुळशी माळ घातली
तर आपल्या समाजाला काय वाटेल, अशा प्रकारचा एक विचार निवृत्तीबुवांनी माळ घाला म्हणल्याच्या नंतर मोतीराम महाराजांच्या मनामध्ये येत असताना आपल्याला पाहायला मिळतो. पुढे पुढे एके दिवशी निवृत्तीनाथ व मोतीराम महाराज यांनी समाधीचं दर्शन घेतलेलं आहे लोहगावला, आणि एका झाडाखाली जाऊन झोपलेले आहे. आणि झाडाखाली झोपलेले असताना दत्त ठाकूर बुवाच्या हातानं माळ घाला अशा प्रकारचं मोतीराम बुवांना स्वप्न पडलेलं आहे. आपल्याला माहिती आहे की तुकाराम महाराजांना देखील दृष्टांत स्वप्नामध्ये दिला गेलेला आहे. कबीरांच्या बाबतीमध्ये फार काही असा उपदेश रामानंदांनी केलेला नाहीये. तर अशाच पद्धतीने म्हणतात की तुकाराम महाराजांचा त्यांचा स्वतःचा जो अभंग आहे ना, की स्वप्न माझे ते पावशीर तूप मागितलं वगैरे सगळं, तशाच पद्धतीनं मोतीराम बुवांना किंवा मोतीराम महाराजांच्या देखील स्वप्नामध्ये येऊन सांगितलं गेलेलं आहे देवाकडून की तुम्ही दत्त ठाकूर बुवांच्या हातानं माळ घालून घ्यावी. या ठिकाणी असं स्वप्न पडल्याच्या नंतर त्यांना वाटलं की इथं झोपल्यामुळे स्वप्न पडत असावं, म्हणून त्यांनी जागा बदलली, दुसरीकडे जाऊन झोपले. तर तिथं झोपलेलं असताना देखील अशाच पद्धतीचं स्वप्न पडलं की हे मोतीराम, तुम्ही दत्त ठाकूर बुवा यांच्या हस्ते माळ घालून घ्यावी. अशा प्रकारचं पुन्हा एकदा स्वप्न पडलं. आणि मग मात्र आता दृढ निश्चय करावाच लागलेला आहे त्यांना की आपण त्यांच्या हातानं माळ घालून घ्यावी. आणि त्या स्वप्नात सांगितलं होतं की दत्त ठाकूर बुवांच्या हातानं जर तुम्ही माळ घालून घेतली तर तुमच्या जीवनाचं सार्थक होईल. आणि मग पुन्हा स्वप्नातनं जागे आल्यावर उठले, जवळच्या विहिरीत जाऊन तोंड धुवायला म्हणून त्या विहिरीमध्ये गेलेले आहेत. तर तिथे त्यांना साप चावला. स्वप्नातनं उठलेली आहेत, बाजूलाच विहीर होती, त्या विहिरीमध्ये जाऊन तोंड धुवा म्हणून मध्ये उतरले तर तिथे एक साप आहे. तो साप महाराजांना चावतो. त्यांनी तसाच मंदिरामध्ये येतात, पायाला साप चावलेला आहे, विना गळ्यामध्ये घेतात आणि त्या मंदिरामध्ये परमार्थाची सेवा सुरू केलेली आहे. आणि तिथं बघितलं तर गुरूंच्या प्रभाव एवढा आहे की तिथं विना घेतल्याच्या नंतर विषारी साप विष चढलेलं, परंतु ते विष आपोआपच तिथं या ठिकाणी उतरलेलं मोतीराम महाराजांना दिसतं. आणि मग ते ठरवतात की खरोखरच दत्त ठाकूर बुवा यांचा अधिकार खूप मोठा आहे. आणि मग निर्णय घेतात की आपण ठाकूर बुवांच्या हातानं माळ घालून घेतली पाहिजे. आणि मग ते दत्त ठाकूर बुवांकडनं माळ आपल्या गळ्यामध्ये घालून घेतात आणि ते त्यांचे गुरु होतात. दत्त ठाकूर बुवा गुरु होतात आणि मोतीराम महाराज दत्त ठाकूर बुवांचे शिष्य होतात. पुढे त्यांनी दत्त ठाकूर बुवा व निवृत्तीनाथ महाराज यांची मनोभावी सेवा केलेली आहे. या दोन्ही गुरूंची मनोभावी सेवा केलेली आहे. निवृत्तीनाथांच्या आज्ञेने त्यांनी गौंड तालुका गंगाखेड या गावात पहिल्यांदा कीर्तन केलं, असंही त्यांच्या चरित्रामध्ये आपल्याला वाचायला मिळतं. कुठं? गौंड तालुका गंगाखेड येथे निवृत्ती बुवांच्या आदेशाने किंवा सूचनेप्रमाणे त्यांनी पहिल्यांदा आयुष्यामध्ये कीर्तन केलं. आणि तिथून पुढे मग ते आयुष्यभर कीर्तन करत राहिलेले आहेत. असा प्रसंग त्यांच्या चरित्रात वाचायला मिळतो. तर त्यांच्या चरित्रामध्ये असंही वाचायला मिळतं की गुरु बरोबर मोतीराम महाराज पंढरपूरला गेलेले आहेत आणि अचानक गुरुची तब्येत पंढरपूरमध्ये बिघडते. आणि मग आता अशा वेळेला ही तब्येत बिघडल्यामुळं कीर्तन कुणं करायचं असा प्रश्न गुरूंच्या समोर उपस्थित होतो. त्यावेळेला गुरु बाजूला बसलेल्या मोतीरामांना आज्ञा करतात की अरे मोतीराम, तू आज माझी गुरुची सेवा बजावायची आहे, माझ्या जाग्यावरती तुला कीर्तन करावायचं आहे. आणि गुरुची आज्ञा म्हणून पहिल्यांदाच मोतीराम महाराज हे या ठिकाणी कीर्तनासाठी उभे राहिलेले आहेत. आणि असं म्हणतात की तिथून पुढे मग ते आयुष्यभर कीर्तन करत राहिलेले आहेत, असंही त्यांच्या चरित्रात सांगितलं गेलेलं आहे. माळकऱ्याच्या आणि तिथून पुढे आपण जर बघितलं तर महाराजांनी हे पथ्य पाळलेलं आहे की ते फक्त माळकऱ्यांच्याच घरी जेवण करायचे. ज्याच्या गळ्यामध्ये माळ नाही असं जर एखादं घर असेल तर त्याच ठिकाणी महाराज कधीही जेवलेले नाही आहेत. पुढे पुढे तर मोतीराम महाराज, आमचे वडील आजोबा सांगतात की आमच्या गावात जेव्हा ते 7 दिवस राहायला यायचे
तर स्वतः स्वयंपाक स्वतःच बनवायचे आणि स्वतःचा स्वयंपाक स्वतःच बनवून खायचे. म्हणजे इतकं अन्नाच्या सात्विकतेला महत्व त्यांनी आपल्या आयुष्यात दिलेलं आहे. महाराजांनी सात्विक अन्नाला जसं महत्व दिलं तसं त्या अन्न शिजवणाऱ्याच्या ठिकाणची वृत्ती या गोष्टीला देखील महत्वाचं मानलेलं आहे. ते कुठेही कीर्तनाला गेले किंवा भजनाला गेले तर फक्त गळ्यात तुळशीमाळ असणाऱ्यांच्याच घरी जेवण करणं या ठिकाणी हा नियम त्यांनी आयुष्यभर पाळलेला आपल्याला दिसून येतो. या ठिकाणी आमच्या देवकरा या गावामध्ये भानुदास फड म्हणून होते, तर त्यांच्या घरी तेही आणि त्यांचे शिष्य वैकुंठराव असे मारुतराव महाराज दस्तापूरकर जात असायचे. पुढे सद्गुरूंनी त्यांना नियमाचा अधिकारही देऊन टाकला. शिष्याची परीक्षा गुरुकडून घेतली जाते आणि परीक्षेमध्ये शिष्य उतरला की मग आपला वारसदार म्हणून या ठिकाणी गुरुकडनं केला जातो. तशाच पद्धतीने या ठिकाणी ठाकूरबुवांनी नियम चालवण्याचा अधिकार पुढे मोतीराम महाराजांना त्यांच्या दिलेला आपल्याला दिसून येतो. त्यांनी सद्गुरूच्या काळापासून चालत आलेल्या प्रत्येक सप्ताहातील परंपरा खंडित पडू दिलेली नाही आहे. तिथून पुढे जितके दिवस म्हणून त्यांच्याकडं शरीरामध्ये त्राण आहे आणि जितक्या म्हणजे असं म्हणूया की आपण श्वासाच्या शेवटापर्यंत त्यांनी आपल्या गुरुनं जे घालून दिलेल्या परंपरा आहेत, नेम होते, ते खंडित कधीच होऊ दिलेले दिसत नाही आहेत. अनेक ठिकाणी त्यांनी नवीन सप्ताह उभे केले. अनेक ठिकाणी मंदिर मंडप वगैरे उभे राहण्यासाठी प्रयत्न केलेले आहेत. कोणी निंदो कोणी वंदावो त्याकडे यांनी लक्ष दिलेलं नाही आहे. उलट संत कबीर म्हणाल्याप्रमाणे निंदक नियरे राखिये आंगन कुठी छवाय बिन पाणी साबुन बिन निर्मल करत सुभाय. अशा पद्धतीने ही संत मंडळी कुणाच्या निंदेनं जो निंदेते नेघे स्तुतीतेन श्लाघे आकाशान लगे लेपू जैसा माऊलीने ज्ञानेश्वरीमध्ये सांगितलं. तशा पद्धतीनं मोतीराम महाराजांनी देखील तिथून पुढे ही परमार्थाची अखंडित सेवा करत असताना कोण निंदितो कोण वंदितो याचा विचार त्यांनी केलेला नाही आहे. त्याच्या पलीकडचं जीवन ते जगत असताना आपण त्यांच्याकडे त्यांच्या चरित्रामध्ये पाहतो. त्यांच्या ठिकाणी नम्र भाव होता आणि समत्वाची दृष्टी देखील होती. अलीकडे आपण पाहतोय की बरेच महाराज मंडळींच्या मध्ये तामसी वृत्ती आपल्याला बघायला मिळते. अहंकार असलेला आपल्याला पाहायला मिळतो. परंतु मोतीराम महाराजांच्याकडं नम्र भाव होता आणि कुठल्याच प्रकारचा रागीट स्वभाव तामसी स्वभाव त्यांचा नाही आहे. अत्यंत शांत स्वभाव असं त्यांचं व्यक्तिमत्व आपल्याला पाहायला मिळतं. सत्य बोले मुखे दुखवे अनेकांचे दुखे असं जीवन मोतीराम महाराज आयुष्यभर जगत आलेले आहेत. सर्वां भूतां प्रती समत्वाची भावना त्यांच्या अंतःकरणामध्ये सर्व भूतमात्रांच्या पैकी समत्वाची भावना, हे मोठा तो छोटा भेदाभेद भ्रमामंगळ असं जीवन महाराज जगताना दिसतात. एकदा सांगतात की घोड्यावरून त्यांना नेहमीच कीर्तनाच्या माध्यमाने फिरावं लागायचं आणि एकदा ते घोड्यावरून जात असताना घोड्यावरती बसताना त्यांना त्या घोड्याची जी रिकीम आहे ती त्यांच्या पायाला लागली आणि जखम झाली. पायाला जखम झाली. ती काही जखम कमी होईना. असं म्हणतात की त्या जखमेमध्ये आळ्या झाल्या. तर महाराज त्या जखमेवरती काहीतरी ठेवायचे केळी वगैरे आणि ती जखम बांधून टाकायचे आणि त्या आळ्या असं म्हणतात की त्याच्यातच राहायच्या. एके दिवशी महाराज असे झोपलेले आहेत. अशा अवस्थेमध्ये सद्भक्ताच्या मनामध्ये कणव आली की आपल्या गुरुला या आळ्या किती त्रास देत असतील आणि म्हणून त्यांनी झोपीत असताना ती पट्टी सोडून त्या आळ्या वेचून बाजूला काढतायत. काही आळ्या काढल्या असतील नसतील तेवढ्यात महाराजांना मोतीराम महाराजांना जाग येते आणि आळ्या काढणाऱ्यांच्याकडं ते थोडं रागात बघतात आणि त्याला म्हणतात की ह्या आळ्या काढू नको, कारण हे माझे लेकरं आहेत आणि या लेकरांना बापापासनं माईपासनं दूर कसं काय करतोस तो, मी त्याला मारणार नाही आहे. आणि सांगितलं जातं की त्या आळ्या
पुन्हा त्या दुःखामध्ये त्यांनी सोडायला लावलेले आहेत. हे माझ्या जरी पिढीला माहीत नसलं तरी त्याच्या अगोदरची पिढीतले लोक प्रत्यक्ष अनुभव आजही सांगत असताना दिसून येतात. आयुष्यभर पंढरपूर आणि आळंदी इथल्या वाऱ्या महाराजांनी केलेल्या आहेत. आयुष्यभर ब्रह्मचर्य व्रताचं या ठिकाणी नैष्टिक ब्रह्मचर्य म्हणतो आपण तशा पद्धतीने ब्रह्मचर्याचं पालन या ठिकाणी आयुष्यभर मोतीराम महाराजांनी केलेलं आहे. सतत त्यांचं परावी येणारी रखुमाई समान हे गेले नेमून ठाईचेची अशा वृत्तीनं ते आयुष्यभर जगत आलेले आहेत. खरं तर असं म्हणतात की महाराजांच्या तोंडातनं एखादा शब्द बाहेर पडला की तो खराच होऊन जायचा. बाहेर पडलेला शब्द कधीच फोल गेलेला नाही आहे, इतकी त्यांच्या वाणीत ताकद होती. आणि वाणीत ताकद यायची असेल तर त्याला आचरणाचं बळ लागतं, अन्यथा नुसतं बोलून त्याचा काही फायदा होत नाही. असं सांगतात की पूजेच्या कीर्तनात नंतर अन्नदान होतं आणि शिजवलेल्या स्वयंपाकाला महाराजांनी हात लावला की कितीही समाज जेवला तरी स्वयंपाक कमी पडत नसे. समजा पूजेचं कीर्तन आहे, खूप लोक शेवटच्या दिवशी कीर्तन ऐकायला म्हणून येतात, आले आणि कीर्तन संपल्याच्या नंतर जिथं स्वयंपाक खोली आहे, जिथं स्वयंपाक ठेवला आहे, त्या स्वयंपाक खोलीत महाराज जायचे आणि त्या स्वयंपाकाला हात लावला की त्यानंतर मग किती जरी लोक येऊन जेवून गेले तरी तो स्वयंपाक कमी पडत नव्हता. अशी त्यांच्या ठीक हातामध्ये एक प्रकारचं सामर्थ्य होतं, रिद्धी होती असं आपल्याला बघायला मिळतं. असं म्हणतात की एकदा त्यांचं कीर्तन सुरू होतं आणि कीर्तन सुरू असतानाच पालमला कुठेतरी लोक खूप जमलेले होते. आता कीर्तन सोडतील, मग कीर्तन सोडतील, लोक वाट पाहत आहेत, संयोजकही वाट पाहत आहेत. पण महाराज नामाच्या चिंतनामध्ये एवढे घडून गेलेत की किती वेळ झाला त्यांच्याच लक्षात येत नाही. आणि मग लोकांनी ठरवलं की आता हे वेगळ्याच अवस्थेमध्ये गेलेले आहेत, ह्यांचं चालू द्या. म्हणून लोकांनी काय केलं, कीर्तन मध्ये महाराज चालूच आहे त्यांचं स्मरण आणि इकडे लोकांनी पंक्ती धरल्या आणि आता जेवणार एवढ्यामध्ये आभाळ आलं म्हणे अचानक आणि वारा सुटला. आणि मग हे त्या नामस्मरणाच्या तंद्रीतनं बाहेर आले बघतात तर काय, अरे म्हणाले पंक्ती केव्हा बसल्या ना, आभाळ कसं काय आलंय. आता हे माझे सगळे भक्त उपाशी जातील पाऊस पडला तर, म्हणून त्यांनी वर भागितलं तर असं म्हणतात की एकही ढग आकाशात नव्हता आणि वारं देखील शांत झालेलं होतं. तर असे कितीतरी त्यांच्या जीवनचरित्रातले प्रसंग, तर त्याला काय म्हणायचं, चमत्कार म्हणायचं की त्यांची शक्ती म्हणायची, आता आपण ठरवूया. परंतु त्यांच्या चरित्रामध्ये या गोष्टी मात्र निश्चितपणे आलेल्या आहेत. असं सांगतात की एकदा त्यांच्याकडनं एकाच गावाला एकाच वेळेला एकाच तारखेला कीर्तनासाठी येण्याची त्यांनी कबुली दिली. आता दोन्ही ठिकाणी एकाच वेळेला कसे जाऊ शकणार, परंतु असं म्हणतात की दोन्ही ठिकाणी एकाच वेळेला कीर्तनं झाली महाराजांची. आणि दुसऱ्या दिवशी आता गावं जवळ असतील तर दोन्ही गावातले म्हणू लागले की 1 ते 3 आमच्याकडं महाराज आलेले होते. ते म्हणले नाही आमच्या गावात आलेले होते. आणि मग दोन्ही गावकऱ्यांनी पैज लावली म्हणे की कुणाचं खरं निघतंय बघूया, आमच्याकडंच असेल, आमच्याकडंच असेल. शेवटी महाराजांना कळालं. महाराजांनी या ठिकाणी दोघांनाही स्वयंपाक करायला सांगितला आणि म्हणाले की मी दोन्हीकडेही होतो, आता तुम्ही वाद वाढवू नका, एकत्र सगळेजण येऊन जेवण करा. आणि अशा पद्धतीनं त्यांच्या जीवनचरित्रामध्ये काही प्रसंग आपल्याला पाहायला मिळतात. दिग्रस तालुका गंगाखेड या गावामध्ये नामदेव नावाच्या भजन्याला साप चावला. मुळात तो भजनाला आलेला नव्हता. महाराजांना माहित होतं की नामदेव नेहमी आपण गेलं की भजनाला येतो, तेव्हा दिसला नाही. आणि म्हणून महाराजांनी आठवण केली. अरे म्हणाले नामदेव कुठे गेला, तर म्हणजे महाराजांना साप चावलाय. ते म्हणाले काही अडचण नाही, त्याला बोलावून आणा इथं मंदिरात. आणि त्याला बोलवलं गेलं आणि विना घ्यायला लावला महाराजांनी त्या नामदेवला. आणि असं सांगतात की त्याचं विष केव्हा उतरून गेलं त्याला देखील कळालेलं नाही आहे. ही ताकद महाराजांच्या वाणीमध्ये असलेली आपल्याला पाहायला मिळते. नाहवा तालुका गंगाखेड येथील एक घटना आहे. ते कीर्तनासाठी येण्यासाठी त्यांना एक जण घेऊन आलं
पावसामुळं नदी पुढे काही जाऊ देईना. महाराज म्हणाले मला खांद्यावर घेऊन चला. आणि असं म्हणतात की महाराजांना खांद्यावर घेतलं. जसं की आपल्याला माहिती आहे वसुदेव भगवान श्रीकृष्णाला घेऊन जात असताना यमुनेला असाच पूर आलेला होता. टोपल्यामध्ये डोक्यावरती बाल कृष्ण वसुदेवांनी घेतलेले आहेत आणि पाणी वाढत 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 गळ्याच्या जवळपास वसुदेवांच्या आलेला आहे. तेवढ्यामध्ये भगवान श्रीकृष्ण टोपल्यातनं पाय काढतात आणि मुळात ही गोदावरी भगवान श्रीकृष्णाचं दर्शन घेण्यासाठीच तिची पातळी उंचावत होती असं सांगितलं जातं. देवानं हे लक्षात घेतलं आणि टोपल्यातनं बाहेर पाय काढला आणि थोडा खाली पाण्यात टाकल्याबरोबर असं म्हणतात की ते यमुनेचं सगळं पाणी खाली गेलं. तसंच महाराजांच्या जीवनामध्ये देखील सांगितलं जातं की त्यांचाही पाय लागला आणि तो पूर ओसरला आणि तो जो नेम होता त्यांचा, तो नेम न्हाव्याचा गंगाखेडमधला, तो त्यांनी पूर्ण केलेला आहे. महाराजांनी एखाद्या आडाण्याला जरी अभंग मन म्हटलं की तो अडाणी देखील अभंग म्हणायचा. इतकी त्यांच्या ठिकाणी चारित्र्यामुळे शब्दामध्ये ताकद होती. गंगाखेड तालुक्यामधील माझ्या मावशीचंच आहे ते मौजे पिंपळदरी तालुका गंगाखेड या ठिकाणचं गाव. असं सांगतात की पूजेसाठी त्या काळातले सप्ताह म्हणजे श्रावण महिन्यातले सप्ताह आहेत, अशाच काळातला सप्ताह. आणि या कालावधीमधल्या सप्ताहाला आंबे नसतात, परंतु पूजेला आंबा सांगितला गेला, आंबा आणला. आणि महाराज म्हणाले की आता एवढंच वर्ष नाही तर इथून पुढे नेहमी या पिंपळदरीमध्ये कुठल्या ना कुठल्या आंब्याच्या झाडाला या सीझन नसताना या काळामध्ये नक्की आंबा येईल. आणि आजही पिंपळदरीचे लोक सांगतात की आमच्या त्या सप्ताहामध्ये आंबा मोसम नसताना देखील कुठल्या ना कुठल्या तरी आंब्याला येतो. महाराजांनी टाकलेला शब्द आजही कित्येक वर्ष झाली तरी तो खाली पडू दिला गेलेला नाही आहे. देवाकरवी म्हणा, प्रत्येक वेळा ते आंबे तिथं आपल्याला पाहायला मिळतात. 1962ची घटना आहे. महाराजांचं वय तेव्हा जवळपास बरंच झालेलं होतं म्हणजे आणि त्या काळामध्ये एकदा ते दुर्गादास रावांबरोबर त्र्यंबकेश्वरला गेले वय झालेलं असताना. त्यांच्याबरोबर दुर्गादास राव आहे, वय किती होतं 90च्या आसपास वय होतं. आणि तिथं गेल्याच्या नंतर त्या शिखराकडं 90व्या वर्षी मोतीराम महाराज त्या शिखराकडं जोरात पळत गेलेले आहेत. ते पाहिल्याच्या नंतर त्यांना विचारलं की या वयामध्ये 90मध्ये तुम्ही इतकं जोरात या ठिकाणी पळत आलात कसं काय? तर महाराज म्हणाले की मी सुरुवातीपासून असाच पळतो आणि म्हणून आज देखील असाच पळालोय. हे ऐकल्याबरोबर महाराजांचे योग्यता त्या काळातल्या लोकांच्या निश्चितपणे लक्षात आली. पालम येथेही सप्ताहातील पूजेच्या कीर्तनातला मी तुम्हाला आता प्रसंग सांगितलेला आहे. त्याचबरोबर आणखीन बऱ्याचशा घटना सांगितल्या जातात. मोळवणला जे माधवबाबांची समाधी आहे तिथे देखील चुलवणामध्ये आज सप्त्याच्या शेवटच्या दिवशी स्वयंपाक केला आणि ते चुलवण बुजवलं की पुढच्या वर्षी त्या चुलवण जे काही आहे जिथं स्वयंपाक केला जातो ते चुलवणला खोदून काढलं की तिथे जिवंत अग्नी निघतो वर्षाच्या नंतर आणि मग त्या अग्नीचा स्वयंपाक सगळ्या लोकांना खायला असतो. ही ताकद मोतीराम महाराजांनी, माधव बाबा मोळवणकर अशा संतांच्या ठिकाणी आजही त्या चुलवणातनं त्यांचं मोठेपण आणि आपल्याला लक्षात आल्याशिवाय राहत नाही आहे. बंडीचा देखील त्यांनी शर्ट म्हणून बंडी वापरायचे. त्या बंडीच्या खिशामध्ये कोणीतरी 10 रुपये ठेवलेले आहेत. महाराज आंघोळीला बंडी काढून गेल्याच्या नंतर आल्यास बघतात तर 10 रुपये आहेत. आणि हे बघितल्याच्या नंतर ते शिष्य मारुती महाराजांना बोलून घेतात आणि म्हणतात की ही बंडी आता जाळून टाक, कारण हिला पैसे घ्यायची सवय लागलेली आहे. आणि ती बंडी पैशासह जाळून टाकण्याचं काम या ठिकाणी महाराज करतात. यावरून किती वैराग्यशीलता आमच्या गुरुमाऊलींच्याकडे होती ही गोष्ट लक्षात आल्याशिवाय राहत नाही. वारीत चक्कर येऊन काट्यावर पडल्याचा देखील प्रसंग सांगितला जातो. काट्याच्या फासावरच पडलेले आहेत, अंगात काटे बरेचसे मोडलेले आहेत. त्यांचे शिष्य वैकुंठवासी मारुतराव महाराज सोबतच आहेत. आणि मग आता अरे मारुती हे कसे काटे काढायचा असा विचार करत असतानाच एक भिल्ल तिथे येतो आणि तो म्हणतो मी काटा काढतो.
आणि महाराजांचा जिथं काटे टोचले तिथून नुसता हात फिरवला की सगळे काटे निघून जातात. आणि मग त्यानंतर मोतीराम महाराज विचारतात मारुतराव महाराजांना की कोण भिल्ल आहे. म्हणजे मोतीराम महाराजांना मारुतराव महाराज विचारतात की गुरुवारी हे भिल्ल आला आणि तुमचे काटे काढले. तेव्हा पुन्हा लक्षात येतं मोतीराम महाराजांच्या की भिल्लाच्या वेशामध्ये आलेला हा पंढरीचा पांडुरंगच होता आणि त्यानं माझ्यासाठी हे कष्ट घेतलेलं आहे. तर बघा, जे तुकाराम महाराजांच्या बाबतीमध्ये पत्नीच्या सांगितलं जातं तशाच पद्धतीचा प्रसंग मोतीराम महाराजांच्या बाबतीतही घडलेला आहे. आणि असा हा कलियुगातला महान संत माझा गुरु, त्यांच्या प्रयाण काळाबद्दलचा देखील आपण जर विचार केला तर म्हणतात की संता हा मरणामध्ये लक्षात येत असतात. तर इथे तुम्ही बघा मोतीराम महाराजांच्या बाबतीमध्ये देखील असं सांगितलं जातं की महाराज पालम गावी असताना धोंडू महाराजांना बोलता बोलता म्हणाले की मी गुरुवारी जाणार आहे. कोणाला म्हणाले? धोंडू महाराजांना म्हणाले की आता मी गुरुवारी जाणार आहे. धोंडू महाराजांनी पंचांग बघितलं आणि महाराजांना सांगितलं की महाराज यावेळेस मुहूर्त काही या गुरुवारचं बरोबर नाही आहे, तेव्हा या गुरुवारी काही तुम्ही जाऊ नये. मोतीराम महाराज म्हणाले की मग या गुरुवारी मुहूर्त चांगला नसेल ना, पुढच्या गुरुवारी जाऊया, एवढी काय गडबड आहे. आणि खऱ्याच अर्थानं त्या गुरुवारी ते गेले नाहीत आणि मग पुढच्या गुरुवारी जाणार ही बातमी गावोगाव पोहोचलेली आहे. अनेक भजनी मंडळ त्या गुरुवारी महाराजांना भेटण्यासाठी म्हणून या ठिकाणी फळा या ठिकाणी आलेले आहेत. गावोगावची भजनी मंडळी आहेत. गुरु घराण्यातील बापूसाहेबांना देखील बोलवलं गेलेलं आहे. फळा या गावचे बाबूराव महाराजही त्यांची सेवा करत असत, तेही आहेत. महाराजांचे नाथ जावईही जवळ आहेत. महाराजांनी मारुती महाराज दस्तापूरकर यांची आठवण केली, जवळ बोलावून घेतलं. गुरुवारचा दिवस आहे. बापूसाहेब महाराज यांचं कीर्तन सुरू आहे. या कीर्तनामध्ये महाराज दोन्ही हात वरी भंगावर बसून जोरजोरानं टाळ्या वाजवत आहेत. कीर्तन संपत, हरिपाठ सुरू होतो आणि त्याच वेळी मी आपल्याला सांगितल्याप्रमाणे दुपारी 3:30 वाजता श्रावण वद्य पंचमी या दिवशी, श्रावण वद्य पंचमीला दुपारी 3:30 वाजता हरिपाठ चालू आहे आणि मुखानं त्याचा उच्चार करतच हरिनामाचा या ठिकाणी मोतीराम महाराज ब्रह्मलीन झालेले आपल्याला त्यांच्या चरित्रातनं पाहायला मिळतं. आणि म्हणून या ठिकाणी श्रावण वद्य पंचमीला त्यांची पुण्यतिथी या ठिकाणी साजरी केली जाते, कारण याच दिवशी त्यांनी 3:30 वाजता देह विसर्जित केलेला आहे. साधू किंवा संत त्यांच्या मरणातच ओळखू येतात असं आपल्याला जे म्हटलं जातं ते याच अर्थानं. त्यांच्या कार्याचा विचार जर केला तर आपण कीर्तनाच्या माध्यमातून नीतिमान समाज घडविण्याचं मोठं काम त्यांनी केलं. त्या काळामध्ये समाज व्यसनी होता, मांसाहारी होता, हिंसाचार मोठ्या प्रमाणावर होता, जाती यथा देखील शिगेले पोचलेली होती, अंधश्रद्धा बोकाळली होती. या विरुद्ध निस्वार्थ भावनेनं स्वतःच्या शरीराची काळजी न घेता दिवसात अनेक कीर्तन, दळणवळणाची साधनं नसताना या ठिकाणी त्यांनी करून समाज मन घडवण्याचं काम केलेलं आपल्याला दिसून येतं. मराठवाड्याला खऱ्या अर्थानं सन्मार्गाला लावण्याचं काम मोतीराम महाराजांनी केलेलं आहे. माझं गाव मी म्हणालो की मौजे देवकरा तालुका अहमदपूर इथल्या सप्ताहामध्ये ते 7 दिवस यायचे. त्यांनी आमच्या समाजाला म्हणजे गावातल्या समाजाला सन्मार्गाला लावण्याचं काम केलेलं आहे. तेव्हापासून आमच्या गावामध्ये सप्ताह सुरू आहे, शताब्दी संपून गेलेली आहे. एवढंच नाही तर त्यांची समाधी देखील आमच्या गावी बांधण्यात आलेली आहे आणि त्यांच्या पुण्यस्थितीचा दरवर्षी 5 दिवसीय सप्ताह संपूर्ण गावकरी पूर्वी करायचे, पण आता शेवटचं जे भोजन आहे आणि बाकीचा सगळा खर्च आता एक व्यक्ती गावातला संपन्न करत असतो. जवळपास 2050 पर्यंतच्या तारखा सप्ताह करण्याच्या या ठिकाणी बुक झालेल्या आहेत. यावरून महाराजांच्या वरती आमच्या गावकऱ्यांचं किती प्रेम आहे हे वेगळं सांगण्याचं काही कारण नाही आहे. पिंपळदरी असेल, कातकरवाडी असेल, पालम असेल, गंगाखेड अशा 12 ते 14 गावामध्ये मोतीराम महाराजांच्या समाध्या आपल्याला पाहायला मिळतील आणि अशा पद्धतीनं त्यांचं कार्य आपल्याला पाहायला मिळतं. त्यांनी आपल्या आयुष्यामध्ये जी शिष्य परंपरा निर्माण केलेली आहे
त्यामध्ये मारुतराव महाराज दस्तापूरकर आहेत, वैकुंठवासी सोपान काका इसादकर आहेत, ज्ञानोबा माऊली अरबुजवाडीकर आहेत. पुढे मग आता याच परंपरेतले अच्युत महाराज दस्तापूरकर आहेत. त्यानंतर ज्ञानोबा माऊली मुडेकर आहेत, ज्ञानोबा माऊली सिंदगीकर आहेत. आणि मग आता असे शेकडो बाकीचे शिष्य महाराजांनी घडवलेले आपल्याला पाहायला मिळतात. हेही इथं लक्षात घेणं गरजेचं आहे. खरं तर आमच्या जीवनाला देखील त्यांच्यामुळंच आकार मिळालेला आहे असं मला वाटतं. माझे आई वडील त्यांचे शिष्य होते आणि तीच परंपरा आई वडिलांनी त्यांचे शिष्य असणारे वैकुंठवासी मारुतराव महाराज दस्तापूरकर यांच्या हाताने आम्हाला माळी घातल्या आणि या सन्मार्गामध्ये मोतीराम महाराजांच्या परंपरेमध्ये खऱ्या अर्थानं आम्हाला येता आलं हे आम्ही भाग्य समजतो. कृपादान केले संतीन कल्पांतीही सरेना, अशी कृपा त्यांची आमच्यावरती झालेली आहे. शेवटी एवढंच म्हणेन की काय वानू आता न पुरे ही वाणी, काय वानू आता न पुरे ही वाणी, मस्तक चरणी ठेवी तसे, मस्तक चरणी ठेवी तसे. एवढंच या ठिकाणी या व्हिडिओच्या निमित्तानं सांगेन. आता या ठिकाणी ही पुण्यतिथी येते आहे, तेव्हा त्या पुण्यतिथीच्या निमित्तानं गुरुवर्यांच्या चरित्राचं आपण स्मरण करावं. हे चरित्र जास्तीत जास्त लोकांपर्यंत पाठवून या ठिकाणी पुण्यपदरात पाडून घ्यावं अशा प्रकारची नम्र अपेक्षा व्यक्त करतो. आणि इथे मी या व्हिडिओला पूर्णविराम देतो. गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू गुरुर्देव महेश्वरा, गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. पुंडलिक वरदे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम, श्री संत मोतीराम महाराज की जय, सब संतन की जय.